टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यातील 4 बस आगारांमध्ये आता 100 इलेक्ट्रिक बसेस जे आहेत ते दाखल होणार आहे आणि यासाठी चार्जिंग स्टेशनचे जे आहे ते उभारणी झालेली आहे। चार्जिंग स्टेशनचे काम जे आहे ते आता 100% पूर्ण झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 4 आगारांमध्ये जे चार्जिंग स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। त्यात नंदुरबार आहे, नवापूर आहे, अक्कलकुवा आहे आणि शहादा या बस स्थानकांमध्ये आता चार्जिंग स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। त्यामुळे आता लालपरी जी आहे ते आता नवीन स्वरूपामध्ये दिसणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाल बसेस जे आहेत त्यांची दुरावस्था जी आहे ती झालेली मोठ्या प्रमाणावरती, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। भंगार बसेसमुळे प्रवाशांना अत्यंत मनस्तापाचा सहन करावा लागेल, त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी घट जी आहे ती येताना दिसून येत आहे। तर सध्या आता महामंडळाकडनं 100 इलेक्ट्रिक बसेस जे आहेत ते मिळणार आहे, त्यामुळे आता नवीन बसेस मिळणार असल्याने प्रवाशांना देखील याचा मोठा फायदा जो आहे तो होणार आहे। तर त्यासोबतच चार्जिंग स्टेशनची उभारणी जी आहे ती देखील पूर्ण झाली, त्यामुळे आता लवकरच बसेस दाखल होतील अशी अपेक्षा जी आहे ती महामंडळाकडनं व्यक्त केली जात आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।